श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमी तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करते. आज मी तुम्हाला लातूर येथील स्वामींचा परमभक्त असणारे सुजाता माने या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत दिव्य, अंगावर रोमांच उभे करणारा स्वामी सेवेतील सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे. जेव्हा स्वामी भक्तांच्या पाठीशी ठाम उभे असतात तेव्हा ते भक्तांच्या नशिबाचे फासे कशी बदलून टाकतात हे सर्वांनाच आज आपल्या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढील संपूर्ण अनुभव या ताईच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी सुजाता. आज मी सर्वांना माझ्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी घडलेली एक अद्भुत स्वामी लीला सांगणार आहे. मनात खूप आनंद आहे आणि स्वतःचा खूप अभिमानही आहे, कारण मी स्वामींची परमभक्त आहे. खरं तर मी स्वामींच्या सेवेत असंख्य वर्षापासून आहे आणि स्वामींची सुरुवातीपासूनच माझ्यावर विशेष कृपा आहे. स्वामी कृपेने माझ्या आयुष्यात सर्व काही सुखाचं, आनंदाचं, अत्यंत अद्भुत असं सर्व सुरू होतं. खरं तर आयुष्यात खूप अडथळे, मोठी संकटे असं कधीच नव्हतं. पण 2019 सुरू झालं आणि आमचं आयुष्य बदलायला लागलं. त्या दरम्यान माझ्याकडून स्वामी सेवाही कमी होत होती, कारण त्यावेळी माझी आई हे आजारी होती. तिला लकवा मारल्यामुळे ते 2 वर्षापासून बिछाण्यावरच होती. मग मला तिचं सर्व काही करावं लागत असे. त्यामुळे मला घर, माझ्या मुली आणि स्वामींच्यासाठी खूप कमी वेळ मिळत असे. नेमका त्याच दरम्यान माझी आई आम्हाला सोडून गेली. तिला देवाज्ञा झाली. तिच्या जाण्याने आमचं संपूर्ण घर खतरत विठललंय होतं, कारण आई ही आमच्या घराचा भक्कम आधार होती. पण ती गेली आणि त्या क्षणाला आमच्या पायाखालची जमीन सरकून गेली. त्यामुळे 15 दिवस मी माझ्या माहेरी होते. इकडे माझे 2 मुलं आणि माझे पती असे तिघे. नेमका त्याच दरम्यान माझ्या पतीच्या कंपनीमध्ये एक मोठा फ्रॉड झाला. माझे पती या 28 वर्षापासून ज्या कंपनीमध्ये कामाला होते, नेमकं त्याच दरम्यान तिथल्या मॅनेजरने खूप मोठा फ्रॉड केला आणि त्यामुळे कंपनीला सील लागला. तिथून आमच्या संपूर्ण कुटुंबावर खूप वाईट वेळ सुरू झाली. परिस्थिती ही भयानक होती, कारण त्याच वेळी मुलीचं शिक्षण आलं होतं. आता काय करावं हा सर्वात मोठा प्रश्न होता. माझी मोठी मुलगी ही त्यावेळेस 12वीला होती. अक्षरश त्यावेळी तिची ही फी भरायली आमच्याकडे पैशाची आवक काहीच नव्हतं. कुठलाच मार्ग सापडत नव्हता, कारण काय करावे काहीच कळत नव्हते. खरं तर जिथून मी स्वामी सेवेत आली तिथून मी माझ्या मुलीसाठी मात्र मोठी स्वप्न पाहिली होती आणि त्यासाठी मी दररोज श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थनाही करत होती. असंख्य वर्षापासून सर्वासाठी स्वामींकडे साकडे घालत होती. पण नेमकं शिक्षणाची खरी वेळ सुरू झाली आणि अशी परिस्थिती ओढावली. त्यामुळे माझी आई आणि माझ्या पतीची दोघांची मनस्थिती पूर्णपणे बदलून गेली. मी दररोज याच गोष्टीचा विचार करायचे, त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटू लागले. त्याच दरम्यान मी खूप टेन्शन घेतलं. मला बीपीचा त्रास सुरू झाला. नेमका त्याच दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती आणि परंपरेनुसार आमच्या शेजारी असणाऱ्या मठामध्ये गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झाली होती. मी देखील प्रत्येक वर्षी त्या पारायणाला जात असे. हे माझं 21वे वर्ष होतं. नेहमीप्रमाणे सकाळी मी पारायणाला गेलो. मात्र 2 अध्याय वाचून झाले
आणि त्याच दरम्यान मी बेशुद्ध झाली. मला भोवळ आली. बाजूचे सगळे लोक घाबरले. जेव्हा शुद्धी आली तेव्हा तिथल्या काही लोकांनी मला घरी आणून सोडले. पुन्हा दुसऱ्या दिवशी पारायणासाठी मठात गेले, तर दुसऱ्या दिवशीही तशीच परिस्थिती झाली. मला सतत चक्कर येत होतं. शेवटी गुरुजी येऊन नको असे सांगितले. तू घरी आराम कर असे त्यांनी मला सांगितले. शिवाय मला अचानक इतकी चक्कर का येते असेही त्यांना विचारले. तेव्हा मी माझ्या आयुष्यातील सर्व दुःख त्यांना सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला जवळ घेतले. मला खूप त्यांनी आधार दिला आणि त्यांनी सांगितले की इतकी वर्ष स्वामी सेवा केली आहे, आता त्या सेवेवर विश्वास ठेव. स्वामी तुझं आयुष्य नक्की बदलतील. तुझ्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील. तू घाबरू नकोस. दुसरी स्वामी समर्थ महाराजांची 11 गुरुवारचे व्रत कर. मनापासून श्रद्धेने कर. बघ तुझ्या सगळ्या आयुष्यातील इच्छा पूर्ण होतील. या अगोदरही बऱ्याच वेळा मी स्वामींची 11 गुरुवार केले होते. काही मागण्यासाठी नाही, तर मी ते श्रद्धेने केले होते. पण आता गुरुजींनी सांगितले व पहिल्यांदाच महाराजांच्या 11 गुरुवारना सुरुवात केली. पहिले 5 गुरुवार पूर्ण झाले आणि 6वेच गुरुवारी खूप मोठा अनुभव आला. माझ्या पतीला एक मोठा प्रोजेक्ट असणारा या कंपनीमध्ये चांगल्या उच्च पदावर ते काम मिळाले. खरं तर आम्ही पूर्ण हतबल होतो, पण त्याचवेळी हा चमत्कार घडला आणि मग तिथून पुन्हा चांगले दिवस येतील असे मला वाटू लागले. माझे गुरुवार पूर्ण झाले. माझी मुलगी 12वीला होते. त्याच दरम्यान तिची एक्झाम्स आली होती आणि एक्झामची वेळ नेमकी ती आजारी. एक्झाम्सच्या आदल्याच दिवशी तिला डेंग्यूची लागण झाल्याचे डिटेक्ट झाले आणि त्यामुळे आम्हा सगळ्यांना समोर एक मोठा संकट उभा राहिला. आता एक्झाम कशी देणार हे कळत नव्हतं, कारण डॉक्टरांनी स्ट्रिक्ट तिला ॲडमिट करायला सांगितलं. आमची आणि तिची देखील लहानपणापासून डॉक्टर होण्याची इच्छा होती. आता त्या स्वप्नापासून कुठेतरी लांब जात आहे असे मला वाटले. आता काय करावे काही कळत नव्हते. मी पुन्हा मठात गेले. गुरुजींना सर्व हकीकत सांगितले. त्यांनी मला सांगितले, घाबरू नको, काळजी करू नको. तो तारक मंत्राचा तीर्थ बनव आणि ते तिला प्यायला दे. तिचे सगळे रिपोर्ट नॉर्मल होतील. मी घरी आली. तीर्थ बनवलं. माझ्या मुलीला दिलं. आम्ही रिपोर्ट काढली. यावेळेस तिचे रिपोर्ट हे नॉर्मल आले. तुमचा विश्वास बसणार नाही तसा माझाही विश्वास बसत नव्हता. आदल्या दिवशी जिला डेंग्यू डिटेक्ट झाला, दुसऱ्या दिवशी तिचे रिपोर्ट नॉर्मल कसे काय? याबद्दल सगळे लोक थक्क होते. मग दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी नॉर्मल ट्रीटमेंट तिने घेतली. पेपरसाठी गेली. पेपरवरून आल्यावर पुन्हा EV लावण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो. अशी संपूर्ण एक्झाम तिचे आजारपणातच गेली. शेवटचा पेपर झाला आणि ती खूप रडली. मला चांगलं मार्क मिळणार नाही किंवा मी नापास होणार असं तिनं म्हणत होती, कारण संपूर्ण त्या पिरियडमध्ये ती खूप आजारी होती. रिझल्ट बघण्याची तर तिची अजिबात इच्छा नव्हती. जेव्हा रिझल्ट आला त्यावेळेस मात्र ते स्वामींच्या मठात गेली आणि जेव्हा स्वामी मठातून ते आमच्या समोर आली तेव्हा ती मला म्हणाली, पहिल्यांदाच मी जेव्हा स्वामीसमोर गेली तेव्हा मी माझ्याकडे बघून हसले. स्वामी माझ्याकडे बघत होते आणि ते हसत होते. ते काय असतील असे ती मला विचारत होती आणि मी तिला सांगितले, रिझल्ट लागू दे, निकाल येऊ दे, मग आपल्याला कळेल. अगदी 1 तासानंतर रिझल्ट लागला आणि त्यावेळी इतक्या आजारपणातून उठलेली माझी मुलगी ही 94% मार्क मिळून आमच्या संपूर्ण भागाला मध्ये पहिली आली. अक्षरशः त्या दिवशी मी, तिचे बाबा, आम्ही सगळं रडलो, कारण ही आमच्या आयुष्यातील स्वामी कृपा होती. त्यानंतर आम्ही तिला नीटच्या एक्झामसाठी बाहेर पाठवलं आणि तिथे तारक तीर्थ कसं बनवायचं आणि ते प्रशासन करायचं हेही शिकवलं. ते
मुळातच हुशार होती, पण संकटे खूप होती, पण त्या संकटावर तिने मात केली, कारण स्वामींची विशेष कृपा तिच्यावर होती. न चुकता पहाटे उठून ती सगळ्यात पहिले स्नान केल्यानंतर तारक तीर्थ बनवायची, ते प्रशासन करायची. आणि तुम्हाला खरं सांगते, पहिल्या टर्ममध्ये ती नीट एक्झाम पास झाली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये MBBSला गेली. आमचा सर्वात मोठा असणारा स्वप्न हे स्वामींनी पूर्ण केलं. तिचं शिक्षण पूर्ण होत तेच लहान मुलगी देखील 12वीला गेली. मात्र तिच्या ड्रीम काहीतरी वेगळं होतं. तिला PSI किंवा IPS व्हायचं होतं. तिला कला हा स्पर्धा परीक्षाकडे होतं. मी तिच्यासाठी देखील तारक मंत्रचा तीर्थ बनवत होते. एक चान्स झाला की सेकंड चान्समध्ये ती पास झाली. आज चांगल्या पदावरती कार्यरत आहे. माझ्या आयुष्याचं सोनं करणारी ही तारक तीर्थची स्वामी सेवा माझ्या आयुष्यात आली आणि माझं आणि माझ्या दोन्ही मुलींचं संपूर्ण कुटुंब भाग्य उजळून गेलो. खरंच स्वामी असतात, स्वामीच असतात, हे मला प्रत्यक्ष क्षणाला तेव्हा जाणवलं. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अत्यंत अद्भुत, एका क्षणाला अंगावर रोमांच उभे करणारा बघा या ताईंच्या आयुष्यामध्ये कसे बदलले. शून्य होतं, पण त्या शून्याला स्वामींनी मात्र किती पुढं नेले, या सगळ्या अनुभवातून पाहायला मिळेल. तुमची मुलं असतील, कधी तुमच्याही घरात ही अशी काही संकटे आली असेल, तर आवर्जून तारक तीर्थ बनवा आणि ते तारक तीर्थ आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रशासन करायला द्या, कारण त्या तीर्थ इतका मोठा तीर्थ हे कुठलेच नाही. असे असंख्य अनुभव तुम्हाला सांगितले आहे. आज पुन्हा एकदा नवीन सुंदर नवीन अनुभवासोबत मांडला. तुम्हाला अनुभव कसा वाटलं कमेंट करा आणि पुढची अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.